आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिके दौऱ्यावरून नवा वाद निर्माण झालाय। न्यूयॉर्कमधील त्यांच्या कार्यक्रमाआधीच अमेरिकेतून विरोधाचा सूर उमटलाय। न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी भागवतांच्या कार्यक्रमाला आपला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलंय। ममदानींच्या या भूमिकेवर भारतातूनही प्रतिक्रिया उमटतायत। नेमका हा वाद काय आहे, पाहूयात हा रिपोर्ट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत सध्या 17 दिवसाच्या विदेश दौऱ्यावर आहेत। अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या 3 देशांच्या दौऱ्यात भारतीय वंशांच्या नागरिकांशी मोहन भागवत संवाद साधणार आहेत। 29 ऑगस्टला न्यूयॉर्कमधील मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भागवतांचा मोठा कार्यक्रम होणार आहे। अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग फोरमनं युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। या कार्यक्रमात मोहन भागवत भारतीयांना संबोधित करणार आहेत। सुमारे 5000 जण यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मात्र कार्यक्रमाआधीच न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी विरोध दर्शवलाय। It has been incredibly troubling to see the rise of a movement that is predicated on an exclusionary vision of any country, frankly. And so it is one that I find myself in deep opposition to, not only as an Indian American, but also as the mayor of a city that believes deeply in the belonging of each and every person, no matter their color, their creed, their religion, their faith, wherever they're from. Should the rally be canceled, though, at MSG this weekend? I don't support the rally, but I don't know if the city has any jurisdiction on canceling a private event. ममदानी यांनी भागवतांचा कार्यक्रम रद्द करण्याची थेट मागणी केली नाही, तरी फूट पाडणाऱ्या विचारसरणीला आपला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलंय। खाजगी कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाला आहे का, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचंही ममदानींनी म्हटलंय। ममदानींच्या या भूमिकेवर भारतातून आता प्रतिक्रिया उमटतायत। मोहन भागवतांच्या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून भूमिका मांडण्यात आली। जोहरान ममदानी जो ये चलाते हैं स्टॉप हिंदू हेट, स्टार्ट हिंदू हेट, ये कैंपेन क्यों तुष्टिकरण के कर रहे हैं? जब उन्हीं के अमेरिका में खालिस्तानी रैली अलाउड है, हमास को वो सपोर्ट करते हैं, वहाँ मोहन जी भागवत का रीच आउट जो है 2 लाख हिंदू अमेरिकन्स को, जो डॉक्टर्स हैं, इंजीनियर्स हैं, टैक्सी ड्राइवर्स हैं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की दृष्टि से वो बोलते हैं कि हिंदू राष्ट्र का मतलब है वसुदेव कुटुंबकम, मीन्स दैट द वर्ल्ड इज़ योर फैमिली। सवाल ये उठता है कि जोहरान ममदानी, क्या आप ये परिवार के सदस्य हैं या टुकड़े टुकड़े गैंग के सदस्य? आरएसएसचे परदेश दौरे फारच कमी होतात। परदेशातील स्वयंसेवकांकडून होणाऱ्या मागणीनंतरच असे दौरे होत असल्याचं संघाकडून सांगण्यात आलंय। सरसंघचालक पदावरच्या व्यक्तीचे परदेश दौरे हे कमीच असतात, कारण मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेचे ते प्रमुख आहेत। आत्ताच काही महिन्यांपूर्वी बंगलोरला मोठं शिबिर झालं, त्यात पूर्ण देशभरातनं किंवा जगातनं इथे ते हिंदू संघाचं काम चालतं, त्या ठिकाणी हे लोक येतात। त्या सगळ्यांची मागणी असते किंवा सरसंघचालकांनी आमच्याकडे यावं, आमच्याशी संवाद करावा, बोलावं। न्यूयॉर्क सारख्या शहरात एखाद्या खाजगी कार्यक्रमाला राजकीय विरोध करण्यामागची भूमिका काय आणि या विरोधाचा नेमका परिणाम काय होणार, यावर अमेरिकेतील पुढारी न्यूजचे विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर यांनी ही भाष्य केलंय। हे धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक राष्ट्र आहे। इथे प्रत्येक धर्माला, प्रत्येक पंथ रंग न बघता देखील त्याला समान स्थान मिळालं पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा विरोध व्यक्त केलेला आहे। बहिष्कारवादी चळवळीवर आधारित एखाद्या गोष्टीचा उदय होत असेल तर तो त्यांना नको आहे, तो त्यांनी या संबंधामध्ये आपला विरोध त्या निमित्ताने स्पष्ट केलेला आहे। परंतु हा कार्यक्रम खासगी असल्यामुळे तो रद्द करण्याचा त्यांचा विचार नाही। त्याच्याखेरीज एकंदर एक्सेस्ट विविध संघटनांनी देखील या कार्यक्रमाला विरोध केलेला आहे। भागवतांच्या दौऱ्याला विरोध होण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाकडूनही आरएसएसवर टीका करण्यात आली। आरएसएसच्या नेत्यांना अधिकृत राजनैतिक सुविधा देऊ नयेत अशी मागणीही आयोगाकडून करण्यात आली। भारतानं मात्र आयोगाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला होता। दरम्यान न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात वननेस म्हणजेच एकतेचा संदेश दिला जाणार आहे। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात विविध समुदायांचा सहभाग आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत। एकीकडे न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचा विरोध, दुसरीकडे भारताकडून भागवतांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया। त्यामुळे 29 ऑगस्टचा मेडिसन स्क्वेअर गार्डनमधील कार्यक्रम आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। मोहन भागवतांचा वननेसचा संदेश,
ममदानींच्या विरोधाची भूमिका आणि त्यावरून सुरू झालेला वैचारिक संघर्ष या सगळ्याचा पुढचा अध्याय 29 ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भागवतांच्या भाषणानंतर हा वाद आणखीन पेटतो का, याकडे आता भारतासह अमेरिकेचंही लक्ष लागलंय. अरविंद कडसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.